नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या अगोदरच्या पिरियडमध्ये आपण गॅल्व्हॅनिक और व्होल्टाइक सेलबद्दल माहिती घेतली होती, जो की टाईप आहे इलेक्ट्रोकेमिकल सेलचा। त्याच्यानंतर आपण सॉल्ट ब्रिज, जो की गॅल्व्हॅनिक सेलमध्ये दोन सोल्युशन्स सेपरेट करण्यासाठी आपण सॉल्ट ब्रिजचा वापर करतो, त्या सॉल्ट ब्रिजबद्दल सुद्धा माहिती आपण घेतलेली होती आणि त्याचे फंक्शन्स घेतले होते। आणि त्याच्यानंतर पॉईंट सुरू केला होता आपण 5.6.2 हा जो पॉईंट आहे 5.6.2 त्याला आपण म्हणजे फॉर्म्युलेशन और शॉर्ट नोटेशन ऑफ द गॅल्व्हॅनिक सेल। गॅल्व्हॅनिक सेल रिप्रेझेंट करताना त्याचा फॉर्म्युला आपण कसा लिहिणार, त्याचं फॉर्म्युलेशन कसं करणार किंवा त्यालाच म्हणतो आपण त्याचं शॉर्ट नोटेशन आपण कसं लिहिणार, याबद्दलची आपण माहिती मागच्या पिरियडमध्ये घेतली होती। तीच माहिती आपण कंटिन्यू करणार आहोत। त्याच्यामध्ये आपला पहिला रूल झालेला होता, परत तो मी रिपीट करते बघा। पहिला रूल जो आहे, द मेटल इलेक्ट्रोड्स और द इनर्ट इलेक्ट्रोड्स आर डिनोटेड बाय व्हर्टिकल लाइन्स प्लेस्ड ॲट द एंड्स ऑफ द फॉर्म्युला और द शॉर्ट नोटेशन। द एनोड दॅट इज निगेटिव्ह इलेक्ट्रोड इज रिटन ॲट द एक्स्ट्रीम लेफ्ट अँड द कॅथोड दॅट इज पॉझिटिव्ह इलेक्ट्रोड ॲट द एक्स्ट्रीम राईट। बघा या ठिकाणी डॅनियल सेलचं आपण रिप्रेझेंटेशन केलेलं आहे। दिस सेल याचं फॉर्म्युलेशन जे आहे कोणत्या सेलचं आहे, डॅनियल सेलचं, ज्यामध्ये मी बघा या ठिकाणी निगेटिव्ह लिहिलं आहे। आता ह्या गॅल्व्हॅनिक सेलमध्ये आपल्याला माहिती आहे निगेटिव्ह इलेक्ट्रोड जो असतो तो ॲनोड असतो आणि पॉझिटिव्ह इलेक्ट्रोड जो असतो तो कॅथोड असतो। ह्या डॅनियल सेलमध्ये निगेटिव्ह इलेक्ट्रोड जो आहे तो झिंक रॉड किंवा झिंकची स्ट्रीप आहे, मेटल स्ट्रीप, आणि कॅथोड जो आहे किंवा पॉझिटिव्ह इलेक्ट्रोड जो आहे तो कॉपरची स्ट्रीप किंवा कॉपर हा मेटल आहे, ज्याला आपण इलेक्ट्रोड्स म्हणून वापरणार आहोत डॅनियल सेलमध्ये। आता या ठिकाणी लिहिले तुम्हाला की जो निगेटिव्ह इलेक्ट्रोड आहे तो आपण रिटर्न करतो ॲट द एक्स्ट्रीम लेफ्ट। बघा असं जर आपण बोर्डाकडे तोंड करून थांबलं तर ही साईड कोणती येईल आपली, एक्स्ट्रीम राईट साईड, म्हणजे एकदम उजव्या साईडची, आणि ही येईल डावी साईड। तर आपण डाव्या साईडला किंवा लेफ्ट साईडला कोणता इलेक्ट्रोड लिहितो, जो की निगेटिव्ह इलेक्ट्रोड आहे ॲनोड, बरोबर आहे, आणि एक्स्ट्रीम राईटला आपण कोणता इलेक्ट्रोड लिहितो, जो पॉझिटिव्ह इलेक्ट्रोड आहे ज्याला म्हणतो आपण कॅथोड। आलं लक्षात? तर हा पहिल्या रूलबद्दल माहिती झाली। सेकंड रूल काय बघा, द इनसोल्युबल स्पेसिस इफ एनी और गॅसेस आर प्लेस्ड इन द इंटेरियर पोझिशन ॲडजेसंट टू द मेटल इलेक्ट्रोड्स। काही इन्सोल्युबल स्पेसिस असतील किंवा गॅसेस जर असतील त्या रिॲक्शनमध्ये इन्व्हॉल्व होणारा इलेक्ट्रोड हा मेटल इलेक्ट्रोड असेल असं नाही, तो गॅसियस फॉर्ममध्ये सुद्धा इलेक्ट्रोड असतो। लक्षात, गॅसेस जर असतील इन्व्हॉल्व झालेले तर त्यांना आपण प्लेस करतो इन द इंटेरियर पोझिशन ॲडजेसंट टू द मेटल इलेक्ट्रोड। बघा आता या ठिकाणी हे एक्झाम्पल लिहिलेलं आहे, खाली मी एक एक्झाम्पल परत एका इलेक्ट्रोडचं लिहिलेलं आहे। परत हा निगेटिव्ह इलेक्ट्रोड असेल ज्याला आपण काय म्हणणार ॲनोड, आणि हा पॉझिटिव्ह इलेक्ट्रोड असेल, बरोबर आहे। आता या ठिकाणी झिंक सॉलिड सिंगल व्हर्टिकल लाईन आणि तो इलेक्ट्रोड त्याच्या सोल्युशनमध्ये डिप केलेला आहे Zn++, ज्याचं सोल्युशनचं कॉन्सन्ट्रेशन आहे 1 मोलार। मध्ये आपण लिहिली डबल व्हर्टिकल लाईन आणि या ठिकाणी दुसरा इलेक्ट्रोड लिहिला आहे, म्हणजे ही एक हाफ सेल आहे, बरोबर आहे, ही एक हाफ सेल असेल आणि ही एक हाफ सेल असेल। ह्या दोन हाफ सेलपासून कम्प्लिटली गॅल्व्हॅनिक सेल आपल्याला मिळेल। आणि दोघांच्या सोल्युशनमध्ये ही जी डबल व्हर्टिकल लाईन दाखवली आपण, दॅट रिप्रेझेंट द सॉल्ट ब्रिज, लक्षात, विच रिप्रेझेंट द इनडायरेक्ट कॉन्टॅक्ट बिटवीन द टू सोल्युशन्स और दिस सॉल्ट ब्रिज कनेक्ट द टू सोल्युशन्स। दोन सोल्युशन्समधला कॉन्टॅक्ट दाखवण्यासाठी, आणि कॉन्टॅक्ट म्हणजे काय होते त्या ठिकाणी मूवमेंट होते आयन्सची फ्रॉम वन सोल्युशन टू अनादर सोल्युशन, म्हणजे कॅटायन्स किंवा अनायन्सची। या ठिकाणी सेकंड जो रूल दिलेला आहे बघा, त्याच्यामध्ये एखादा गॅसेस जर इन्व्हॉल्व झालेले असतील, लक्षात, या गॅल्व्हॅनिक सेलमध्ये जर गॅसेस इन्व्हॉल्व झालेले असतील तर आपण त्याला इलेक्ट्रोडच्या ॲडजेसंट जे त्याच्या शेजारी लिहितो। आता या ठिकाणी हा प्लॅटिनम लिहिला आहे, दॅट प्लॅटिनम इज अ इनर्ट इलेक्ट्रोड। लक्षात, प्लॅटिनम हा कसा आहे, या ठिकाणी इनर्ट इलेक्ट्रोड आहे। ज्या ज्या रिॲक्शनमध्ये गॅसेस इन्व्हॉल्व असतील, लक्षात, आता हा रूल इथं दिलेला नाही, हा एक्स्ट्रा रूल आहे समजा याच्यातला, ज्या ज्या हाफ सेल्समध्ये, लक्षात, त्याचं कॉन्सन्ट्रेशन आपण जे घेतले ते H+ आयनचं कॉन्सन्ट्रेशन असेल, म्हणजे इथं तुम्ही HClचं सोल्युशन घेतलेलं असेल त्याच्यात H+ आयन्स असतील, आणि H2 हा गॅस इलेक्ट्रोड आहे, कारण H2 हा नॉर्मल टेम्परेचरला गॅसियस फॉर्ममध्ये असतो, तो गॅस इलेक्ट्रोड म्हणून ॲक्ट होणार, इथं लिहिले आपण
H2 इन ब्रॅकेट गॅस ऑब्लिक त्याचं जे प्रेशर आहे ते प्रेशर लिहिलं आहे आपण 1 atm प्रेशर, गॅसचं प्रेशर. आणि हे लिहित असताना आपण तिथे एक इलेक्ट्रोड घेतला, इनर्ट इलेक्ट्रोड. नेहमी गॅस इलेक्ट्रोड ज्यावेळेस लिहितो आपण त्याच्या शेजारी राईट साईडला काय लिहायचा, इनर्ट इलेक्ट्रोड लिहायचा. हा कोणाच्या बाबतीत झाला, जर ती हाफ सेल कॅथोड म्हणून ॲक्ट होत असेल तर. आणि समजा ती हाफ सेल जर ॲनोड म्हणून ॲक्ट होत असेल तर आपल्याला माहिती आहे अगोदर काय लिहिणार आपण, H2 हा गॅस इलेक्ट्रोड लिहिणार, त्याच्या साईडला H+ आयन लिहिणार आणि त्याच्या अलीकडे म्हणजे ही जर हाफ सेल आपण अशा प्रकारे लिहिली समजा, प्लॅटिनम सिंगल व्हर्टिकल लाईन H2 इन ब्रॅकेट गॅस 1 atm प्रेशर सिंगल व्हर्टिकल लाईन H+ इन ब्रॅकेट 1 मोलार सोल्युशन. बघा या ठिकाणी ही हाफ सेल जर कॅथोड म्हणून ॲक्ट होत असेल तर हे हायड्रोजन जो गॅस इलेक्ट्रोड लिहिला आहे त्याच्या राईट साईडला मी प्लॅटिनम इलेक्ट्रोड लिहिला आहे, जो इनर्ट इलेक्ट्रोड म्हणून गॅस इलेक्ट्रोड जर असेल त्या ठिकाणी तर नेहमी प्लॅटिनम हा इनर्ट इलेक्ट्रोड म्हणून वापरतात. लक्षात. आता हा कशासाठी वापरतात, याचं कारण काय वापरण्याचं, तर आपल्याला ही हाफ सेलचं म्हणजे ह्या इलेक्ट्रोडचं, हाफ सेल म्हणजे काय, एक सिंगल इलेक्ट्रोड, याची डिटेल माहिती आपण SHE मध्ये घेणार आहोत, ज्याला म्हणतो आपण स्टँडर्ड हायड्रोजन इलेक्ट्रोड. लक्षात. ही SHEची माहिती आपल्याला याच्या नंतर आहे, त्याच्यामुळे मी इथं काय डिटेल तेवढं तुम्हाला सांगणार नाही. याची माहिती आपण नेक्स्ट SHE जेव्हा घेऊयात ना तेव्हा तुम्हाला ती डिटेल सांगेल. पण हीच हाफ सेल जेव्हा ॲनोड म्हणून ॲक्ट होते तेव्हा आपण हा H2 गॅस अगोदर लिहिला आहे, त्याचं प्रेशर लिहिले, सिंगल व्हर्टिकल लाईन दाखवले आणि त्याचं सोल्युशन लिहिले. जेव्हा हा इलेक्ट्रोड किंवा ही हाफ सेल इज अ इलेक्ट्रोड, त्याला हाफ सेल म्हणा किंवा इलेक्ट्रोड म्हणा. लक्षात. हा इलेक्ट्रोड किंवा ही हाफ सेल जेव्हा कॅथोड म्हणून ॲक्ट होत असेल तेव्हा आपण राईट साईडला प्लॅटिनम हा इनर्ट इलेक्ट्रोड लिहिला आहे. परंतु ही हाफ सेल किंवा हा इलेक्ट्रोड सिंगल इलेक्ट्रोड, हा एक सिंगल इलेक्ट्रोड, हा एक सिंगल इलेक्ट्रोड, वेन 2 इलेक्ट्रोड कनेक्टेड 1 गॅल्व्हॅनिक सेल इज फॉर्म. बरोबर आहे. याला हाफ सेल म्हणा किंवा याला आपण काय म्हणू शकतो, सिंगल इलेक्ट्रोड ओनली इलेक्ट्रोड. हीच हाफ सेल किंवा हा इलेक्ट्रोड जेव्हा ॲनोड म्हणून ॲक्ट होईल तर हा प्लॅटिनम कुठं लिहिला आहे, आता एक्स्ट्रीम लेफ्टला लिहिला आहे. नंतर आपण H2 गॅस हा इलेक्ट्रोड लिहिला आहे, त्याचं प्रेशर लिहिले आणि त्याच्यानंतर शेवटी लिहिले आपण त्याचं ॲक्वियस सोल्युशन. लक्षात. म्हणजे तो इलेक्ट्रोड या H+ ह्या ॲक्वियस सोल्युशनमध्ये 1 मोलारचं त्याचं कॉन्सन्ट्रेशन आहे, त्या ॲक्वियस सोल्युशनमध्ये तो डीप केलेला आहे. म्हणजे कॅथोड म्हणून ॲक्ट होत असेल तर प्लॅटिनम आपण राईट साईडला लिहिला आहे, तोच इलेक्ट्रोड ॲनोड म्हणून ॲक्ट होत असेल तर कुठं लिहिला आहे आपण, लेफ्ट साईडला लिहिला आहे. म्हणजे समजा इन्सोल्युबल स्पेसिस किंवा गॅसेस जरी ह्या ठिकाणी इन्व्हॉल्व झालेले असतील, दे आर प्लेस्ड इन द इंटेरियर पोझिशन ॲडजेसंट टू द मेटल इलेक्ट्रोड. लक्षात. इंटेरियर पोझिशनला लिहायचं ॲडजेसंट टू द मेटल इलेक्ट्रोड. ह्या मेटल इलेक्ट्रोडच्या लेफ्ट साईडला आपण इथे लिहिला आहे आणि ह्या मेटल इलेक्ट्रोडच्या राईट साईडला म्हणजे ह्याची पोझिशन कुठे आहे, इंटेरियर पोझिशन. लक्षात. मध्यभागी. त्याच्यानंतर तिसरा रूल पहा, द ॲक्वियस सोल्युशन्स ऑफ आयन्स आर प्लेस्ड ॲट द मिडल ऑफ द सेल फॉर्म्युला. बघा ह्या गॅल्व्हॅनिक सेलमध्ये जे काही ॲक्वियस सोल्युशन इन्व्हॉल्व झालेले असतील, 2 ॲक्वियस सोल्युशन्स या ठिकाणी असतील, कारण 2 इलेक्ट्रोड्स आपल्याला पाहिजेत ही सेल तयार करताना आणि ते इलेक्ट्रोड त्याच्या रिस्पेक्टिव्ह आयनिक सोल्युशनमध्ये डीप केलेले असतात. म्हणजे या ठिकाणी सोल्युशन्स किती इन्व्हॉल्व झालेले असतात, 2 सोल्युशन्स. द ॲक्वियस सोल्युशन्स ऑफ आयन्स आर प्लेस्ड ॲट द मिडल ऑफ द सेल फॉर्म्युला. आता हे डॅनियल सेलचा फॉर्म्युला आहे, बरोबर आहे. तर मिडल पोझिशनला, ह्या मिडल पोझिशनला आपण हे दोन्ही सोल्युशन्स लिहिणार. बघा दोन्ही साईडला 2 इलेक्ट्रोड आहेत आणि ह्या 2 इलेक्ट्रोडच्या मिडल पोझिशनला आपण हे ॲक्वियस सोल्युशन, आयन्सचे जे ॲक्वियस सोल्युशन्स आहेत हे कुठं लिहिणार आपण, नोटेशनमध्ये. शॉर्ट नोटेशन किंवा फॉर्म्युलेशन जेव्हा गॅल्व्हॅनिक सेलचं करतो आपण त्यावेळेस आपण हे जे ॲक्वियस सोल्युशन्स त्या ठिकाणी घेतलेले आहेत 2 सेल्समधले 2 ॲक्वियस सोल्युशन्स हे कुठं लिहिणार, फॉर्म्युलेशनच्या किंवा शॉर्ट नोटेशनच्या मिडल पोझिशनला. हा झाला थर्ड रूल त्यामधला. त्याच्यानंतर फोर्थ रूल काय पहा, अ सिंगल व्हर्टिकल लाईन बिटवीन द 2 फेजेस इंडिकेट्स द फेज बाउंड्री, इट इंडिकेट्स द डायरेक्ट कॉन्टॅक्ट बिटवीन देम. आता या ठिकाणी बघा ह्या फॉर्म्युलेशनमध्ये इथं सिंगल व्हर्टिकल लाईन, ही डबल व्हर्टिकल लाईन, परत ही सिंगल व्हर्टिकल लाईन. बरोबर आहे. ही सिंगल व्हर्टिकल लाईन काय करते, ही हाफ सेल आणि ही हाफ सेल, त्याच्या हा इलेक्ट्रोड आणि त्याचं सोल्युशन यांच्यामध्ये सिंगल व्हर्टिकल लाईन आहे.
म्हणजे या ठिकाणी फेज डिफरन्स दाखवते. फेज डिफरन्स म्हणजे काय? हा इलेक्ट्रोड आहे जो सॉलिड फॉर्ममध्ये आहे, त्याची फेज कोणती आहे? सॉलिड फेज आहे, बरोबर आहे. आणि तो ज्या सोल्युशनमध्ये डिप केलेला आहे ते ॲक्वियस सोल्युशन आहे, म्हणजे लिक्विड फेज. म्हणजे तो इलेक्ट्रोड आणि त्याचं सोल्युशन यांच्यामधला जर आपल्याला फेज डिफरन्स दाखवायचा तर त्यासाठी आपण काय वापरणार? सिंगल व्हर्टिकल लाईन. हा कॉपर इलेक्ट्रोड आणि त्याचं ॲक्वियस सोल्युशन. कॉपर इलेक्ट्रोड म्हणलं की तो सॉलिड झाला, मेटल झाला, बरोबर आहे. त्याची फेज किंवा स्टेट काय झाली? सॉलिड स्टेट झाली. या ठिकाणी ह्याचं ॲक्वियस सोल्युशन आहे, म्हणजे काय झालं? ते लिक्विड फॉर्ममध्ये. म्हणजे सॉलिड आणि लिक्विड, तो मेटल आणि त्याचा ॲक्वियस सोल्युशन यांच्यामधला फेज डिफरन्स आपल्याला दाखवण्यासाठी आपण काय वापरणार त्या ठिकाणी? सिंगल व्हर्टिकल लाईन. अँड दिस सिंगल व्हर्टिकल लाईन शोज द डायरेक्ट कॉन्टॅक्ट बिटवीन दॅट इलेक्ट्रोड अँड सोल्युशन. तो इलेक्ट्रोड त्याच्या सोल्युशनमध्ये डिप केलेला आहे, बरोबर आहे. म्हणजे याचा अर्थ काय? तो इलेक्ट्रोड आणि त्याचं सोल्युशन यांच्यामध्ये कोणता कॉन्टॅक्ट आहे? डायरेक्ट कॉन्टॅक्ट. दिस सिंगल व्हर्टिकल लाईन शोज द डायरेक्ट कॉन्टॅक्ट बिटवीन द इलेक्ट्रोड अँड इट्स सॉल्ट सोल्युशन. ह्याच्यासाठी काय वापरतो आपण? ही सिंगल व्हर्टिकल लाईन दोन्ही हाफ सेलमध्ये, बरोबर आहे. त्याच्यानंतरचा रूल पहा, डबल व्हर्टिकल लाईन बद्दल आहे. 5वा रूल, डबल व्हर्टिकल लाईन बिटवीन द टू सोल्युशन इंडिकेट्स दॅट दे आर कनेक्टेड बाय द सॉल्ट ब्रिज. आणि ह्या दोन सोल्युशन्सच्या दरम्यान कॉपर सल्फेट किंवा Zn++ ॲक्वियस सोल्युशन, झिंक सल्फेट और Zn++ ॲक्वियस सोल्युशन आणि कॉपर सल्फेट आणि कॉपर++ ॲक्वियस सोल्युशन, ह्या दोन सोल्युशन्समध्ये आपण जी डबल व्हर्टिकल लाईन दाखवली, दोन उभ्या रेषा दाखवल्या, दॅट इज कॉल्ड डबल व्हर्टिकल लाईन. लक्षात. ही डबल व्हर्टिकल लाईन काय शोज करते? दोन सोल्युशनमध्ये किंवा हे जे दोन सोल्युशन्स आहेत, कोणत्या सेलमधले? गॅल्व्हॅनिक सेलमधले, यांच्या दोघांच्या दरम्यान डबल व्हर्टिकल लाईन आहे. म्हणजे ते दोन सोल्युशन्सला कशाने कनेक्ट केले आपण? सॉल्ट ब्रिजच्या साहाय्याने. लक्षात. दॅट डबल व्हर्टिकल लाईन between the two different solutions in the galvanic cell, they are represented by double vertical line. Double vertical line काय represent करते मग? This double vertical line represent the indirect contact between that two solutions, and that double vertical line is nothing but it is called salt bridge, which is used to connect the two solutions in the galvanic cell. म्हणजे डबल व्हर्टिकल लाईन कशासाठी उपयोगात आणली जाते? डबल व्हर्टिकल लाईन म्हणजे काय नसून काय आहे? या ठिकाणी सॉल्ट ब्रिज आहे, जी गॅल्व्हॅनिक सेलमधले दोन सोल्युशन्सला कनेक्ट करण्याचं काम करते. लक्षात. त्याचे फंक्शन्स काय आहेत हे आपण डिटेल घेतलेले आहे. त्याच्यानंतरचा रूल पहा, द ॲडिशनल इन्फॉर्मेशन सच ॲज कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्युशन्स अँड गॅस प्रेशर इज ऑल्सो गिव्हन. बघा आता खालचं जे मी तुम्हाला रिप्रेझेंटेशन दाखवले, दॅट इज हाफ सेल हाफ सेल. हा एक इलेक्ट्रोड, हा एक इलेक्ट्रोड, दोघांना आपण कनेक्ट केले सॉल्ट ब्रिजच्या साहाय्याने. लक्षात. आता ह्या सेलमध्ये एवढे जे आपण फॉर्म्युलेशन बद्दलचे जे नियम घेतलेत आतापर्यंत, शॉर्ट नोटेशन, की लेफ्ट साईडला आपण ॲनोड हा इलेक्ट्रोड रिप्रेझेंट करणार, राईट साईडला कॅथोड इलेक्ट्रोड रिप्रेझेंट करणार. सिंगल व्हर्टिकल लाईन कशासाठी उपयोगात येते? डबल व्हर्टिकल लाईनचा मिनिंग काय आहे? पण एखाद्या सेलमध्ये जर आपल्याला कॉन्सन्ट्रेशन मेन्शन करायचे असतील ते सुद्धा आपण मेन्शन करू शकतो. या ठिकाणी दाखवले बघा, झिंक सॉलिड सिंगल व्हर्टिकल लाईन Zn++, याचं कॉन्सन्ट्रेशन किती आहे? 1 मोलार, जे आपण ब्रॅकेटमध्ये लिहिलेलं आहे. परत डबल व्हर्टिकल लाईन आहे, H+ आयनचं कॉन्सन्ट्रेशन, आणि हे कॉन्सन्ट्रेशन किती आहे? 1 मोलार, हे सुद्धा आपण ब्रॅकेटमध्ये डिनोट केले. परत सिंगल व्हर्टिकल लाईन H2. जर त्या ठिकाणी एखादा इलेक्ट्रोड गॅसियस फॉर्ममध्ये असेल, असं नाही की तो इलेक्ट्रोड सॉलिड फॉर्ममध्येच असला पाहिजे, एखादा इलेक्ट्रोड गॅसियस फॉर्ममध्ये सुद्धा असतो, त्याची फेज गॅसियस सुद्धा असू शकते. ज्या ठिकाणी या ठिकाणी हायड्रोजन हा गॅसियस इलेक्ट्रोड आहे, जे आपण ब्रॅकेटमध्ये लिहिले. लक्षात. आणि त्याचं प्रेशर मेन्शन केलं आपण 1 atm. म्हणजे अदर इन्फॉर्मेशनमध्ये काय काय येणार? त्या इलेक्ट्रोडचं कॉन्सन्ट्रेशन, लक्षात, तो इलेक्ट्रोड कोणत्या मोलार कॉन्सन्ट्रेशनमध्ये डिप केलं आहे त्या सोल्युशनचं कॉन्सन्ट्रेशन आपण रिप्रेझेंट करू शकतो. त्याच्यानंतर तो गॅसियस इलेक्ट्रोड असेल तर ते सुद्धा आपण अदर इन्फॉर्मेशनमध्ये हे येणार, ते सुद्धा आपण डिनोट करणार. आणि त्याचं प्रेशरसुद्धा आपण या ठिकाणी मेन्शन करू शकतो. कशामध्ये? जेव्हा आपण एखाद्या गॅल्व्हॅनिक सेलचं शॉर्ट नोटेशन लिहितो, तो इलेक्ट्रोड गॅसियस फॉर्ममध्ये आहे का, त्याचं प्रेशर काय आहे, त्याचं कॉन्सन्ट्रेशन काय आहे, ही माहितीसुद्धा आपण शॉर्ट नोटेशनमध्ये किंवा
त्या गॅल्व्हॅनिक सेलचं फॉर्म्युलेशन करताना ह्या सुद्धा गोष्टी आपण त्या ठिकाणी मेन्शन करू शकतो. त्याच्यानंतर बघा 7वा रूल, अ सिंगल हाफ सेल इज रिटन इन द ऑर्डर ॲक्वियस सोल्युशन ऑफ आयन्स फर्स्ट अँड देन द सॉलिड इलेक्ट्रोड. बघा या ठिकाणी जर आपल्याला सिंगल हाफ सेल, आता सांगितले मी तुम्हाला, ही एक सिंगल हाफ सेल आहे लक्षात, ही एक सिंगल हाफ सेल आहे, ही एक सिंगल हाफ सेल आहे, आणि ह्या दोन सिंगल हाफ सेल मिळून काय तयार होईल, एक कंप्लीट गॅल्व्हॅनिक सेल. बरोबर आहे. तर ही एक सिंगल हाफ सेल आहे, म्हणजे इलेक्ट्रोड त्याच्या सोल्युशनमध्ये डीप केलेला, इलेक्ट्रोड गॅसियस इलेक्ट्रोड आहे त्याच्या सोल्युशनमध्ये डीप केलेला लक्षात. आणि या ठिकाणी गॅसियस इलेक्ट्रोडमध्ये तुम्हाला सांगितलंय की आपण काय लिहितो, इनर्ट इलेक्ट्रोड आपल्याला कंपल्सरी त्या ठिकाणी लिहावा लागतो. तो कशासाठी वापरतात हे आपण SH ह्या इलेक्ट्रोडमध्ये पाहूया लक्षात. स्टँडर्ड हायड्रोजन इलेक्ट्रोडची जेव्हा माहिती घेऊ त्यावेळेस ते घेऊयात आपण. तर या ठिकाणी सिंगल हाफ सेल हे कसे डिनोट करतात त्यांनी सांगितलंय. समजा सिंगल हाफ सेल, आता ही एक समजा ही सिंगल हाफ सेल अशी डिनोट केली आपण. जर समजा तुम्हाला या ठिकाणी जे तुम्हाला पुस्तकात दिले Zn2+ सिंगल व्हर्टिकल लाईन Zn सॉलिड लक्षात, हे रिप्रेझेंटेशन दिले तुम्हाला, आणि Zn2+ याचं कॉन्सन्ट्रेशन दिलं आहे 1 मोल. तर हे साईडला लिहिले मी, या ठिकाणी खाली लिहिले पहा. आता ही झाली एक सिंगल हाफ सेल, त्याचं रिप्रेझेंटेशन दिले तुम्हाला, सिंगल हाफ सेल म्हणा किंवा नुसता हाफ सेल म्हणलं तरी चालते. दिस इज द सिंगल हाफ सेल इन द गॅल्व्हॅनिक सेल. तर याच्यामध्ये सिंगल हाफ सेल इज रिटर्न इन द ऑर्डर. कोणत्या ऑर्डरने आपण लिहिलंय, तर पहिल्यांदा काय केलं आपण, त्या ॲक्वियस सोल्युशनचं कॉन्सन्ट्रेशन दाखवले. म्हणजे अगोदर कोणती फेज घेतली, लिक्विड फेज किंवा ॲक्वियस सोल्युशन, आणि नंतर इलेक्ट्रोड दाखवलं. असा जर आपण फॉर्म्युला लिहिला तर हे रिप्रेझेंटेशन कोणाचं होईल, सिंगल हाफ सेल जेव्हा कॅथोड म्हणून ॲक्ट होईल. काय म्हणून ॲक्ट होईल, ॲज अ कॅथोड इलेक्ट्रोड म्हणून ती जेव्हा ॲक्ट होईल. बघा या ठिकाणी वर पहा, कॅथोड इलेक्ट्रोडमध्ये जेव्हा हा इलेक्ट्रोड कॅथोड असेल पॉझिटिव्ह, दॅट इज कॉल्ड कॅथोड. हा इलेक्ट्रोड का म्हणून ॲक्ट होईल, कॅथोड. हा इलेक्ट्रोड का म्हणून ॲक्ट होईल, ॲनोड. आता ही हाफ सेल कॅथोड म्हणून केव्हा ॲक्ट होईल, जेव्हा आपण सोल्युशन अगोदर आणि त्याचा इलेक्ट्रोड नंतर जर लिहिला, सोल्युशन अगोदर आणि त्याचा इलेक्ट्रोड जर नंतर लिहिला, तर त्यावेळेस ती सिंगल हाफ सेल कोणता इलेक्ट्रोड म्हणून ॲक्ट होईल, कॅथोड. या ठिकाणी दिले तुम्हाला. फॉर एक्झाम्पल Zn2+ इन ब्रॅकेट 1 मोलार सिंगल व्हर्टिकल लाईन Zn सॉलिड. इफ धिस ऑर्डर इज रिव्हर्स, ह्या ऑर्डरला जर आपण रिव्हर्स केलं, आता रिव्हर्स केलं म्हणजे कसं केलं, ह्या ऑर्डरला जर आपण रिव्हर्स केलं म्हणजे काय लिहिलं अगोदर, झिंक सॉलिड सिंगल व्हर्टिकल लाईन Zn++ 1 मोलार सोल्युशन लक्षात. आता या ठिकाणी बघा, ही एक सिंगल हाफ सेल आहे. जेव्हा तो कॅथोड म्हणून कॅथोड इलेक्ट्रोड म्हणून ॲक्ट होतो लक्षात. पण ह्या रिप्रेझेंटेशनला जर आपण रिव्हर्स केलं, म्हणजे अगोदर काय लिहिला, झिंक सॉलिड हा इलेक्ट्रोड लिहिला आणि नंतर त्याचं सोल्युशन जर लिहिलं, तर तीच हाफ सेल आता या ठिकाणी काय म्हणून ॲक्ट होईल, धिस हाफ सेल ॲक्ट्स ॲज अ ॲनोड इलेक्ट्रोड. बघा या ठिकाणी वर लिहिलेला आहे, हा ॲनोड इलेक्ट्रोड या ठिकाणी लिहिलाय का आपण. पहिल्यांदा तो इलेक्ट्रोड लिहिलाय सॉलिड फॉर्म मधला आणि नंतर त्याचं सोल्युशन लिहिलं, तर तो ॲनोड होईल. आणि अगोदर सोल्युशन आणि नंतर जर इलेक्ट्रोड लिहिला, अगोदर कोणतंही, अगोदर सोल्युशन आणि नंतर जर इलेक्ट्रोड लिहिला, तो कॉपर असेल किंवा तो झिंक असेल, ती झिंकची सिंगल हाफ सेल असेल किंवा ती कॉपरची हाफ सेल असेल, अगोदर सोल्युशन आणि नंतर जर इलेक्ट्रोड लिहिला आणि दोघांमध्ये सिंगल व्हर्टिकल लाईन दाखवली, तर तो इलेक्ट्रोड कॅथोड म्हणून ॲक्ट होतो. हे पक्क लक्षात ठेवायचं आहे. अगोदर सोल्युशन आणि नंतर इलेक्ट्रोड असेल, अगोदर सोल्युशन नंतर इलेक्ट्रोड, तर तो कॅथोड म्हणून ॲक्ट होईल. आणि अगोदर इलेक्ट्रोड नंतर जर सोल्युशन असेल, तर तो काय म्हणून ॲक्ट होईल, ॲनोड इलेक्ट्रोड म्हणून ॲक्ट होईल लक्षात. म्हणजे ह्या रिप्रेझेंटेशनमध्ये तुम्हाला कळून जाईल पूर्ण. डॅनियल सेलचं हे रिप्रेझेंटेशन आहे. अगोदर इलेक्ट्रोड म्हणजे सॉलिड फॉर्म त्याचा आणि नंतर त्याचं सोल्युशन लिहिलं, तो ॲनोड इलेक्ट्रोड असेल. आणि अगोदर सोल्युशन आणि नंतर इलेक्ट्रोड जर लिहिला आपण, तो काय म्हणून ॲक्ट होईल, कॅथोड इलेक्ट्रोड. तर ह्याच कंडिशनला जर आपण रिव्हर्स केलं, तर हा इलेक्ट्रोड काय म्हणून ॲक्ट होईल, ॲनोड इलेक्ट्रोड म्हणून ॲक्ट होईल सिंगल सेलमध्ये, गॅल्व्हॅनिक सेलमध्ये. आणि अगोदर सोल्युशन आणि नंतर इलेक्ट्रोड लिहिला, तर हाच इलेक्ट्रोड किंवा ही सिंगल हाफ सेल
ही कॅथोड इलेक्ट्रोड म्हणून ॲक्ट होईल गॅल्व्हॅनिक सेलमध्ये. तर हे असे काही फॉर्म्युलेशनचे काही नियम आहेत बघा. आता या ठिकाणी तुम्हाला दिले द फॉलोइंग एक्झाम्पल इल्युस्ट्रेट दीज कन्व्हेन्शन्स. द सेल कंपोज्ड ऑफ मॅग्नेशियम ॲनोड अँड सिल्वर कॅथोड कन्सिस्ट ऑफ 2 हाफ सेल्स. देन द सेल कॅन बी रिप्रेझेंटेड ॲज फॉलोज. बघा या ठिकाणी तुम्हाला एक एक्झाम्पल दिले. हे एक्झाम्पल घेऊयात आपण. या ठिकाणी ॲनोड म्हणून कोण ॲक्ट होणार आहे आणि कॅथोड म्हणून कोण ॲक्ट होणार आहे लक्षात. आता या ठिकाणी तुम्हाला एक एक्झाम्पल म्हणून दिले आणि ती सेल कशी रिप्रेझेंट करायची. तर 1 मार्कचे आपल्याकडे क्वेश्चन्स असतात. तर ह्या 1 मार्क क्वेश्चनमध्ये अलग लक्षात, ह्या 1 मार्क क्वेश्चनमध्ये तुम्हाला असे प्रश्न विचारू शकतात. हा इलेक्ट्रोड ॲनोड आहे, हा इलेक्ट्रोड कॅथोड आहे, तर त्या गॅल्व्हॅनिक सेलचं रिप्रेझेंटेशन तुम्ही कसं करणार. या ठिकाणी एक्झाम्पल काय दिले तुम्हाला. Mg हा ॲनोड आहे. Mg इलेक्ट्रोड हा काय आहे. Mg हा ॲनोड इलेक्ट्रोड आहे आणि सिल्वर हा कोणता इलेक्ट्रोड आहे, कॅथोड इलेक्ट्रोड आहे. आता समजा तुम्हाला हे रिप्रेझेंटेशन पुस्तकात दिले म्हणून तुम्हाला माहिती आहे, पण समजा हे रिप्रेझेंटेशन तुम्हाला परीक्षेत विचारले. वेन द मॅग्नेशियम इलेक्ट्रोड ॲक्ट्स ॲज अ ॲनोड अँड सिल्वर इलेक्ट्रोड ॲक्ट्स ॲज अ कॅथोड, देन राईट डाऊन द फॉर्म्युलेशन ऑर शॉर्ट नोटेशन ऑफ दॅट गॅल्व्हॅनिक सेल. असा जर प्रश्न आला 1 मार्कांसाठी, तर यावेळेस तुम्हाला त्याचं रिप्रेझेंटेशन, त्या सेलचं रिप्रेझेंटेशन करायचं आहे किंवा त्याचं फॉर्म्युलेशन लिहायचं असेल, तर मग यावेळेस तुम्ही कसं करणार. तर आपल्याला या ठिकाणी माहिती पाहिजे. मॅग्नेशियम हा सेकंड ग्रुपमधला एलिमेंट आहे ज्याचं आउटर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असते NS2, म्हणजे त्याच्यावर 2 पॉझिटिव्ह चार्जेस असतात. बरोबर आहे. Mg कॅरीज 2 पॉझिटिव्ह चार्जेस, वेअर ॲज सिल्वर कॅरीज 1 पॉझिटिव्ह चार्ज ओनली. लक्षात, सिल्वरवर एकच पॉझिटिव्ह चार्ज असतो, तर Mgवर 2 पॉझिटिव्ह चार्जेस असतात. तर आता या ठिकाणी ॲनोड म्हणून कोणता इलेक्ट्रोड ॲक्ट होणार आहे, मॅग्नेशियम. मग अगोदर हा ॲनोड म्हणून ॲक्ट होणार आहे, तर याची सिंगल हाफ सेलचं रिप्रेझेंटेशन करताना आताच तुम्हाला सांगितलं आहे. अगोदर काय लिहायची, त्याची सॉलिड स्टेट म्हणजे इलेक्ट्रोड लिहायचा आणि नंतर त्याचं सोल्युशन लिहायचं. म्हणजे अगोदर काय लिहायचं आपण, Mg सॉलिड सिंगल व्हर्टिकल लाईन, Mg2+ त्याचं सोल्युशन, आणि नंतर लिहिणार आपण डबल व्हर्टिकल लाईन Ag+. कशामुळे, कारण ते ॲक्वियस सोल्युशनमध्ये आयन्स देते म्हणून Ag+ ॲक्वियस सोल्युशन. लक्षात, Agवर 1 पॉझिटिव्ह चार्ज आणि नंतर त्याची सिंगल व्हर्टिकल लाईन दाखवून त्याची सॉलिड स्टेट म्हणजे Ag सॉलिड. लक्षात. आता याच्यामध्ये त्यांचं तुम्हाला काय दाखवलेलं आहे, कॉन्सन्ट्रेशन पुढे लिहा किंवा खाली लिहिलं तरी चालते. किती मोलारचं सोल्युशन आहे, 1 मोलार सोल्युशन, 1 मोलार सोल्युशन. दॅट इज द शॉर्ट नोटेशन or formulation of the galvanic cell, which is made up of 2 single half cells. One single half cell is magnesium and another single half cell is silver. In this formulation silver acts as a cathode. Cathode म्हणून ऍक्ट होतो, म्हणून आपण तो कोणत्या साईडला लिहिलाय, राईट साईडला. आणि हा ॲनोड म्हणून ऍक्ट होतो, हा लिहिलाय आपण लेफ्ट साईडला. या ठिकाणी बघा पुस्तकामध्ये असे निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह चार्जेस सुद्धा या ठिकाणी दाखवलेले नाही, पण आपल्याला जे रूल्स दिलेले आहेत, जे कन्व्हेन्शन्स दिलेले आहेत त्याच्यानुसार आपण हे फॉर्म्युलेशन लिहिणार. मॅग्नेशियम ॲनोड म्हणून ऍक्ट होतो म्हणून आपण तो एक्स्ट्रीम लेफ्ट साईडला लिहिलाय, आणि सिल्वर हा कॅथोड म्हणून ऍक्ट होतो म्हणून तो एक्स्ट्रीम राईट साईडला लिहिला. तर असे हे रूल्स जे आहेत फॉर्म्युलेशन और शॉर्ट नोटेशन गॅल्व्हॅनिक सेलचे जे आहेत, हे आपण पाहिलेले आहेत. त्याच्यानंतर जो पॉईंट आहे बघा 5.6.3, तो पॉईंट घेऊयात आपण. त्याच्यामध्ये जवळपास हे जे आपण आता कन्व्हेन्शन्स घेतलेत का नाही, तेच कन्व्हेन्शन्स, हेच रूल्स परत थोडेसे डीपमध्ये आपल्याला दिलेले आहेत. ते काय तो आता आपण पॉईंट नंबर 5.6.3, 5.6.3, that is writing of cell reaction. Writing of cell reaction. ह्या फॉर्म्युलेशनवरनं, आता जे फॉर्म्युलेशन घेतलेत ना आपण, त्या फॉर्म्युलेशनवरनं सेल रिॲक्शन्स कशा लिहायच्या लक्षात. The cell reactions corresponding to the cell notation is written on the assumption that the right hand side electrode is cathode and the left hand side electrode is anode. मग आता जो सांगितलाय तोच यामध्ये रूल सांगितलाय.
जसं आपण रिप्रेझेंटेशन केलं होतं गॅल्व्हॅनिक सेलचं, झिंक सॉलिड सिंगल व्हर्टिकल लाईन, Zn++ डबल व्हर्टिकल लाईन, Cu++ सिंगल व्हर्टिकल लाईन, Cu सॉलिड. याला काय म्हणलं होतं आपण? पॉझिटिव्ह इलेक्ट्रोड दॅट इज कॅथोड, दिस इज निगेटिव्ह इलेक्ट्रोड दॅट इज ॲनोड. ह्या रिप्रेझेंटेशनवरनंच सांगायचं आहे आपल्याला की कॉपर हा इलेक्ट्रोड या ठिकाणी कॅथोड म्हणून ॲक्ट होणार, कारण तो राईट साईडला लिहिलेला आहे, आणि झिंक हा इलेक्ट्रोड काय म्हणून ॲक्ट होणार? निगेटिव्ह इलेक्ट्रोड. आणि आपल्याला माहिती आहे दोन्ही सेलमध्ये ॲनोड आणि कॅथोडवरचे चार्जेस जरी डिफरंट असतील तरी ॲनोडजवळ घडणारी रिॲक्शन ही नेहमी कोणती असते? ऑक्सिडेशनची. इलेक्ट्रोलायटिक सेल असो किंवा ती गॅल्व्हॅनिक किंवा व्होल्टाईक सेल असो, लक्षात ॲनोडजवळ घडणारी रिॲक्शन ही नेहमी ऑक्सिडेशनची असते आणि कॅथोडजवळ घडणारी रिॲक्शन ही नेहमी रिडक्शनची असते. ॲज मेन्शन इन द सेक्शन 5.4.2 दिले बघा त्या ठिकाणी, त्याला करून घ्या ॲज मेन्शन इन द सेक्शन 5.6.2 असं करेक्शन करा. तिथं 5.4.2 झाले, त्या ठिकाणी करा 5.6.2. ऑक्सिडेशन हाफ रिॲक्शन ऑकर्स ॲट द ॲनोड. ॲनोडजवळ नेहमी कोणती रिॲक्शन होते? ऑक्सिडेशनची रिॲक्शन होते, आणि कॅथोडजवळ नेहमी रिॲक्शन होते रिडक्शनची. इट देअरफॉर फॉलोज दॅट इन गॅल्व्हॅनिक सेल ऑक्सिडेशन हाफ रिॲक्शन टेक्स प्लेस ऑन द लेफ्ट हँड साइड इलेक्ट्रोड अँड द रिडक्शन हाफ रिॲक्शन ऑन द राईट हँड साइड इलेक्ट्रोड. लेफ्ट हँड साइड इलेक्ट्रोड जवळ घडणारी रिॲक्शन ही नेहमी कोणती असते? ऑक्सिडेशनची असते, जी कोणत्या इलेक्ट्रोड जवळ घडते? निगेटिव्ह इलेक्ट्रोड जवळ, म्हणजेच ॲनोड जवळ. आणि ऑक्सिडेशन रिॲक्शन जी घडते ती कोणत्या इलेक्ट्रोड जवळ घडते? कॅथोड या इलेक्ट्रोड जवळ. लक्षात. त्याच्यानंतर दिले द फॉलोइंग स्टेप्स आर फॉलोड टू राईट द सेल रिॲक्शन. या नोटेशनवरनं समजा आपल्याला सेल रिॲक्शन घ्यायचे आहे तर काही स्टेप्स दिलेल्या आहेत, आपण त्या स्टेप्स कशा आहेत पहा. फॉलोइंग आर द स्टेप्स फॉलोड टू राईट द सेल रिॲक्शन. समजा हे रिप्रेझेंटेशन तुम्हाला दिले सेलचं, आणि ह्या रिप्रेझेंटेशनवरनं तुम्हाला आता सेल रिॲक्शन लिहायच्यात, तर मग त्या तुम्ही कशा पद्धतीने लिहिणार? पॉईंट नंबर 1 दिले याच्यामध्ये, राईट ऑक्सिडेशन हाफ रिॲक्शन फॉर द लेफ्ट हँड साईड इलेक्ट्रोड अँड रिडक्शन हाफ रिॲक्शन फॉर द राईट हँड साईड इलेक्ट्रोड. लेफ्ट हँड साईड इलेक्ट्रोडसाठी कोणती रिॲक्शन लिहिणार तुम्ही? ऑक्सिडेशनची. गॅल्व्हॅनिक सेलचं रिप्रेझेंटेशन दिल्यानंतर ह्या रिप्रेझेंटेशनवरनं तुम्ही लेफ्ट हँड साईडच्या इलेक्ट्रोडसाठी कोणती रिॲक्शन लिहिणार? ऑक्सिडेशनची. आणि राईट हँड साईडच्या इलेक्ट्रोडसाठी कोणती रिॲक्शन लिहिणार? रिडक्शनची. पण ऑक्सिडेशन काय आणि रिडक्शन काय हे सुद्धा आपल्याला माहिती पाहिजे. मग या ठिकाणी ऑक्सिडेशनची रिॲक्शन लिहिणार तर आपल्याला ऑक्सिडेशनचं माहिती आहे, काय लिहिणार आपण? झिंक सॉलिड इट लुजेस 2 इलेक्ट्रॉन्स अँड गिव्स द Zn++ ॲक्वियस. आता ही ऑक्सिडेशनची रिॲक्शन झाली. ऑक्सिडेशनमध्ये काय करतो तो इलेक्ट्रोड? इलेक्ट्रॉन लूज करतो, इलेक्ट्रॉन देऊन टाकतो, इलेक्ट्रॉन डोनेट करतो, म्हणजे ते कोणत्या साईडला लिहिणार? प्रॉडक्ट साईडला. आणि कशामध्ये कन्वर्ट होतो? Zn++ ॲक्वियसमध्ये. दॅट इज द लेफ्ट हँड साईड इलेक्ट्रोड रिॲक्शन, दॅट इज कॉल्ड ऑक्सिडेशन. याला कोणती रिॲक्शन म्हणणार मग? लॉस ऑफ इलेक्ट्रॉन, किंवा असे जे इलेक्ट्रॉन डोनेट करतात त्यांचं काय होते? स्वतःचं ऑक्सिडेशन होते. लक्षात. अँड द रिडक्शन हाफ रिॲक्शन फॉर द राईट हँड साईड इलेक्ट्रोड. आणि राईट हँड साईड इलेक्ट्रोडसाठी आपल्याला कोणती रिॲक्शन द्यायची? रिडक्शनची. मग इलेक्ट्रॉनच्या फॉर्ममध्ये रिडक्शन म्हणजे काय आहे? गेन ऑफ इलेक्ट्रॉन. मग गेन ऑफ इलेक्ट्रॉन काय घेणार आपण? Cu++ ॲक्वियस. इट गेन्स 2 इलेक्ट्रॉन्स अँड न्यूट्रलाइज टू फॉर्म द कॉपर सॉलिड. दिस इज कॉल्ड रिडक्शन रिॲक्शन किंवा रिडक्शन हाफ रिॲक्शन. म्हणजे ह्याच्यामध्ये पहिली स्टेप काय आहे? फॉर्म्युलेशनमध्ये लेफ्ट साईडचा इलेक्ट्रोड जो आहे त्याचं ऑक्सिडेशन होते, म्हणजे तो इलेक्ट्रॉन लॉस करतो, आणि राईट हँड साईडच्या इलेक्ट्रोडचं रिडक्शन होते, म्हणजे ती इलेक्ट्रॉन काय करते? गेन करते, म्हणजे घेते. म्हणजे इथे ॲडिशन ऑफ इलेक्ट्रॉन आहे आणि या ठिकाणी लॉस ऑफ इलेक्ट्रॉन. हे इलेक्ट्रॉन आपण प्रॉडक्ट साईडला लिहिलेत, म्हणजे त्या इलेक्ट्रोडने इलेक्ट्रॉन देऊन टाकलेत, बरोबर आहे? प्रॉडक्ट साईडला आहे तिथं. इथं मात्र रिॲक्टंट साईडला, म्हणजे या Cu++ ॲक्वियस Cu++ आहे ती 2 इलेक्ट्रॉन ॲक्सेप्ट केलेत. लक्षात. म्हणजे ह्या ठिकाणी इलेक्ट्रॉनची ॲडिशन झाली. ॲडिशन ऑफ इलेक्ट्रॉन, दॅट रिॲक्शन इज कॉल्ड रिडक्शन. ॲड 2 इलेक्ट्रोड हाफ रिॲक्शन टू गेट द ओव्हरऑल सेल रिॲक्शन. जेव्हा ह्या 2 रिॲक्शनची आपण बेरीज करू, बरोबर आहे, तर तुम्हाला या ठिकाणी एक्झाम्पल घेऊन सांगायला लागले मी. नुसतं जर तुम्ही रूल्स पाहिलं तर ते रूल्स कळणार नाहीत. ह्या 2 हाफ सेल रिॲक्शन, दॅट इज कॉल्ड ऑक्सिडेशन हाफ
सेल रिॲक्शन, रिडक्शन हाफ सेल रिॲक्शन, ह्या दोन हाफ सेल रिॲक्शनची जेव्हा आपण बेरीज करू, फेन टू इलेक्ट्रोड रिॲक्शन, ही हाफ सेल रिॲक्शन म्हणजे कोणत्या इलेक्ट्रोडजवळ घडणारी, ॲनोडजवळ. ही हाफ रिॲक्शन कोणत्या इलेक्ट्रोडजवळ घडणारी, कॅथोडजवळ. जेव्हा दोन हाफ सेल रिॲक्शन ज्या इलेक्ट्रोडजवळ घडतात त्यांची जर आपण बेरीज केली तर आपल्याला काय मिळणार, ओव्हरऑल सेल रिॲक्शन. या ठिकाणी दिले तुम्हाला ॲड टू इलेक्ट्रोड हाफ रिॲक्शन्स टू गेट ओव्हरऑल सेल रिॲक्शन. ओव्हरऑल सेल रिॲक्शन काय मिळेल आपल्याला, ओव्हरऑल सेल रिॲक्शन. मग ओव्हरऑल सेल रिॲक्शन मध्ये झेडएन सॉलिड प्लस Cu प्लस प्लस ॲक्वियस, Cu प्लस प्लस ॲक्वियस. या ठिकाणी इलेक्ट्रॉन कोणत्या साईडला आहेत, रिॲक्टंट साईडला. या ठिकाणी इलेक्ट्रॉन प्रॉडक्ट साईडला आहेत. कॅन्सल करायची गरज नाही, तुम्हाला समजण्यासाठी मी कॅन्सल करून दाखवले. इथे इलेक्ट्रॉन प्रॉडक्ट साईडला आहेत, या ठिकाणी इलेक्ट्रॉन रिॲक्टंट साईडला आहेत. दोन्ही साईडचे इलेक्ट्रॉन कॅन्सल होतील. जे उरलेलं आहे रिॲक्टंट साईडला ते लिहिले आपण झिंक सॉलिड प्लस Cu प्लस प्लस ॲक्वियस इट गिव्स. या ठिकाणी काय उरले, Zn प्लस प्लस ॲक्वियस प्लस Cu सॉलिड. आणि ह्या रिॲक्शनला काय म्हणतात, ऑक्सिडेशन आणि रिडक्शनची बेरीज, दॅट इज कॉल्ड रेडॉक्स रिॲक्शन. ही झाली दोन इलेक्ट्रोड जवळ घडणाऱ्या हाफ ऑक्सिडेशन आणि हाफ रिडक्शन रिॲक्शनची ओव्हरऑल रिॲक्शन जर आपण लिहिली तर ही येते आपल्याला ओव्हरऑल रिॲक्शन जी आहे ती मिळणार आपल्याला झिंक सॉलिड प्लस Cu प्लस प्लस ॲक्वियस इट गिव्स Zn प्लस प्लस ॲक्वियस प्लस Cu सॉलिड. अँड ऑक्सिडेशन रिडक्शन ह्या दोन रिॲक्शनची आपण बेरीज केली तर आपल्याला कोणती रिॲक्शन मिळणार, रेडॉक्स रिॲक्शन. देअरफॉर दॅट ओव्हरऑल रिॲक्शन इज कॉल्ड द रेडॉक्स रिॲक्शन. आलं लक्षात. तर ह्या ठिकाणी आपण सेकंड जी स्टेप पाहिली, ॲड टू इलेक्ट्रोड हाफ रिॲक्शन टू गेट द ओव्हरऑल सेल रिॲक्शन व्हाईल ॲडिंग द इलेक्ट्रॉन मस्ट बी कॅन्सल. जेव्हा आपण या ठिकाणी ॲडिशन करतो इलेक्ट्रॉन कॅन्सल झाले पाहिजे. या ठिकाणी बघा याच्यावर दोन पॉझिटिव्ह चार्ज आहे म्हणजे हे दोन इलेक्ट्रॉन लॉस करणार आणि हे दोन पॉझिटिव्ह चार्ज कॅन्सल करण्यासाठी ते दोन इलेक्ट्रॉन ॲक्सेप्ट करणार. कारण इथं दोन पॉझिटिव्ह चार्ज आहेत म्हणजे दोन इलेक्ट्रॉन प्रोटॉन एक्सेस आहेत त्याच्याकडे आणि दोन इलेक्ट्रॉन म्हणजे दोन निगेटिव्ह चार्ज, दोन पॉझिटिव्ह कॅन्सल करणाऱ्या दोन इलेक्ट्रॉन त्याला ॲक्सेप्ट करावे लागतील. म्हणजे या रिॲक्शनमध्ये हा दोन इलेक्ट्रॉन देतो, हा दोन इलेक्ट्रॉन घेतो. पण या अगोदरची जी आपण रिॲक्शन पाहिली होती बघा, या अगोदरची जी सेल घेतली होती मी, Mg सॉलिड सिंगल व्हर्टिकल लाईन, Mg2 प्लस डबल व्हर्टिकल लाईन, Ag प्लस सिंगल व्हर्टिकल लाईन, Ag सॉलिड. हे जे एक्झाम्पल आहे लक्षात, या एक्झाम्पलमध्ये आता या ठिकाणी Mg इलेक्ट्रोड काय म्हणून ॲक्ट होतो, ॲनोड, बरोबर आहे. आणि या ठिकाणी सिल्वर इलेक्ट्रोड काय म्हणून ॲक्ट होतो, कॅथोड. म्हणजे या ठिकाणी समजा आपण ही रिॲक्शन अशी लिहिली, Mg धिस सॉलिड, ॲनोड जवळ कोणती रिॲक्शन होते, ऑक्सिडेशनची, मीन्स Mg2 प्लस बाय लुझिंग 2 इलेक्ट्रॉन्स. धिस रिॲक्शन इज कॉल्ड ऑक्सिडेशन. त्याला कोणती रिॲक्शन म्हणणार आपण, ऑक्सिडेशन. पण हा सिल्वर जो आहे हा पॉझिटिव्हली चार्ज आहे, एकच पॉझिटिव्ह चार्ज आहे म्हणजे याला फक्त किती इलेक्ट्रॉन लागतील न्यूट्रलाइज होण्यासाठी, एकच इलेक्ट्रॉन लागेल आणि हा Ag सॉलिडमध्ये कन्वर्ट होईल. दिस इज कॉल्ड रिडक्शन हाफ रिॲक्शन. पण या ठिकाणी पहा आता इलेक्ट्रॉन बॅलन्स झालेत का, या रिॲक्शनमध्ये नाही. Mg काय करतो, दोन इलेक्ट्रॉन लॉस करायला लागले, पण सिल्वर काय करायला, एकच इलेक्ट्रॉन ॲक्सेप्ट करायला लागला, एक इलेक्ट्रॉन शिल्लक राहायला लागला. पण या ठिकाणी जेव्हा ओव्हरऑल रिॲक्शन आपण लिहितो तेव्हा त्या ठिकाणी इलेक्ट्रॉन बॅलन्स झाले पाहिजे. मग या ठिकाणी इलेक्ट्रॉन बॅलन्स होण्यासाठी लक्षात, ह्या आपण सेकंड रिॲक्शनला आता या ठिकाणी आपल्याला याने जर दोन इलेक्ट्रॉन ॲक्सेप्ट करायचे असतील, याने दोन इलेक्ट्रॉन लॉस केले तर याने एक इलेक्ट्रॉन किती ॲक्सेप्ट करायला पाहिजे, दोन. पण या ठिकाणी आपल्याला माहिती आहे सिल्वरवर एकच पॉझिटिव्ह चार्ज आहे, तो पॉझिटिव्ह चार्ज कॅन्सल करण्यासाठी तो एकच इलेक्ट्रॉन घेईल, एक इलेक्ट्रॉन शिल्लक राहील. मग या ठिकाणी ह्या रिॲक्शनमध्ये इलेक्ट्रॉन बॅलन्स व्हायला लागलेत का, जसे ह्या रिॲक्शनमध्ये झिंक दोन इलेक्ट्रॉन लॉस करतो आणि कॉपर दोन पॉझिटिव्ह चार्ज आहेत म्हणून तो दोन इलेक्ट्रॉन ॲक्सेप्ट करतो, बरोबर आहे. या ठिकाणी आपल्याला इलेक्ट्रॉन बॅलन्स करण्याची गरज पडली नाही. जेव्हा आपण ओव्हरऑल रिॲक्शन लिहितो तेव्हा आपोआप इलेक्ट्रॉन काय झालेत, कॅन्सल झाले. पण ह्या रिॲक्शनमध्ये मात्र लक्षात, मॅग्नेशियमने दोन इलेक्ट्रॉन लॉस केलेत पण सिल्वर एकच इलेक्ट्रॉन ॲक्सेप्ट करायला लागला. मग या ठिकाणी आपल्याला ही जी रिडक्शनची रिॲक्शन आहे लक्षात, ह्या इलेक्ट्रोडवर जर ह्या कॅथोडजवळ घडणारी रिडक्शनची जी रिॲक्शन आहे त्या पूर्ण रिॲक्शनला
आपण एका न्यूमेरिकलने काय करणार, मल्टिप्लाय करणार. कारण आपल्याला 2 इलेक्ट्रॉन पाहिजे म्हणून 2 ने मल्टिप्लाय करणार. या ठिकाणी 2 इलेक्ट्रॉन होतील, या ठिकाणी सुद्धा 2 इलेक्ट्रॉन होतील. मग ह्या रिॲक्शनला जर आपण 2 ने मल्टिप्लाय केलं, ओव्हरऑल पूर्ण रिॲक्शनला 2 ने मल्टिप्लाय करायचे म्हणजे Ag+ ला, इलेक्ट्रॉनला आणि Ag सॉलिडला. मग काय होईल या ठिकाणी 2Ag+ प्लस 2 इलेक्ट्रॉन इट गिव्स 2Ag सॉलिड. तर या ठिकाणी आता काय झाले, इलेक्ट्रॉन बॅलन्स झाले. पण इलेक्ट्रॉन बॅलन्स करण्यासाठी आपण रिडक्शनची जी हाफ रिॲक्शन रिडक्शनची आहे त्या पूर्ण रिॲक्शनला आपण 2 ह्या फॅक्टरने काय केलं, मल्टिप्लाय केलं. मग मल्टिप्लाय करताना ही रिॲक्शन काय मिळेल, मग आपल्याला 2Ag+ प्लस 2 इलेक्ट्रॉन इट गिव्स 2Ag सॉलिड. आणि आता या ठिकाणी तुम्ही ओव्हरऑल रिॲक्शन लिहायची. ओव्हरऑल रिॲक्शन करताना आता 2 इलेक्ट्रॉन कॅन्सल होतील. मग या ठिकाणी काय उरेल, Mg सॉलिड प्लस 2Ag प्लस ॲक्वियस. या ठिकाणी ॲक्वियस लिहायचं. जिथं जिथं आपण आयन्स लिहितो त्या ठिकाणी ॲक्वियस ही फेज लिहायची. लक्षात. इट गिव्स इलेक्ट्रॉन कॅन्सल झाले, इलेक्ट्रॉन लिहायची गरज नाही. इथं काय उरलं आता, Mg2 प्लस ॲक्वियस प्लस 2Ag सॉलिड. And that reaction is called redox reaction. त्या रिॲक्शनला काय म्हणणार आपण, रेडॉक्स रिॲक्शन. या ठिकाणी इलेक्ट्रॉन बॅलन्स झाले त्याच्यामुळे आपल्याला कोणत्याही हाफ रिॲक्शनला एखाद्या न्यूमेरिकल फॅक्टरने आपण मल्टिप्लाय केलेलं नाही, बरोबर आहे. पण या ठिकाणी मात्र इथे 2 इलेक्ट्रॉन होते, या ठिकाणी 1 इलेक्ट्रॉन होता. इलेक्ट्रॉन बॅलन्स करण्यासाठी रिडक्शनची जी हाफ सेल रिॲक्शन आहे त्या पूर्ण रिॲक्शनला आपण 2 ह्या फॅक्टरने मल्टिप्लाय केले, ही रिॲक्शन मिळाली. आणि नंतर आपण ओव्हरऑल रिॲक्शन जी काढली ती या ठिकाणी आपल्याला अशी मिळाली. या ठिकाणी इलेक्ट्रॉन काय होतील, मग कॅन्सल होतील. बघा सेकंड रूलमध्ये तुम्हाला दिलेलं आहे, व्हाईल ॲडिंग द इलेक्ट्रॉन मस्ट बी कॅन्सल. जेव्हा आपण ह्या 2 हाफ रिॲक्शन, ऑक्सिडेशन हाफ रिॲक्शन आणि रिडक्शन हाफ रिॲक्शन, जेव्हा आपण ह्या काय करतो, ह्या दोघांची ॲडिशन करतो तेव्हा इलेक्ट्रॉन कॅन्सल झालेच पाहिजे. आणि इलेक्ट्रॉन कॅन्सल केव्हा होतील, जेव्हा देणारा 2 इलेक्ट्रॉन देईल आणि घेणारा सुद्धा 2 इलेक्ट्रॉन घेईल. देणारा 1 इलेक्ट्रॉन देईल, घेणारा 1 इलेक्ट्रॉन घेईल. लक्षात. म्हणजे जेवढे इलेक्ट्रॉन लॉस होतील तेवढेच इलेक्ट्रॉन त्यामध्ये ॲड झाले पाहिजे. फॉर धिस पर्पज इट मे बी नेसेसरी टू मल्टिप्लाय वन ऑर बोथ द हाफ रिॲक्शन्स बाय अ सुटेबल न्यूमेरिकल फॅक्टर. नो इलेक्ट्रॉन शुड अपीअर इन द ओव्हरऑल रिॲक्शन. जेव्हा आपण ओव्हरऑल रिॲक्शन लिहितो, ही ओव्हरऑल रिॲक्शन, इथे इलेक्ट्रॉन्स कुठे दिसायला लागलेत का, नाही. ही ओव्हरऑल रिॲक्शन आहे, इथं कुठे इलेक्ट्रॉन्स दिसायला लागलेत का ह्या रिॲक्शनमध्ये, नाही. पण जेव्हा आपण हाफ रिॲक्शन घेतो ऑक्सिडेशनची तिथे इलेक्ट्रॉन आहेत, रिडक्शनची हाफ रिॲक्शन घेतो तिथे इलेक्ट्रॉन आहेत. पण जेव्हा आपण ह्या 2 रिॲक्शनची बेरीज करून ओव्हरऑल रिॲक्शन लिहितो त्या सेलमध्ये घडणारी, त्यावेळेस आपल्याला त्या ठिकाणी इलेक्ट्रॉन ॲपियर त्या रिॲक्शनमध्ये झाले नाही पाहिजे, म्हणजेच ते इलेक्ट्रॉन कॅन्सल झाले पाहिजे. एखादा इलेक्ट्रोड जेवढे इलेक्ट्रॉन देतो दुसऱ्या इलेक्ट्रोडने तेवढे इलेक्ट्रॉन ॲक्सेप्ट केले पाहिजे. लक्षात. त्याच्यानंतर तिसरा रूल, इट इज इम्पॉर्टंट टू नोट दॅट द इंडिव्हिज्युअल हाफ रिॲक्शन्स मे बी रिटर्न विथ 1 or more इलेक्ट्रॉन्स. एखादी इंडिव्हिज्युअल जी रिॲक्शन आहे त्या ठिकाणी ही रिटर्न करताना आपण 1 किंवा 1 पेक्षा जास्त इलेक्ट्रॉन त्या ठिकाणी ॲड होऊ शकतात किंवा रिमूव्ह होऊ शकतात. फॉर एक्झाम्पल, half reactions for H2 gas, whether written as 2H plus aqueous plus 2 electron, it gives H2 gas, or H plus aqueous plus electron, it gives half H2 gas, makes no difference. म्हणजे या ठिकाणी बघा, या ठिकाणी जे एक्झाम्पल दिले ते एक्झाम्पल घेतलं तरी चालते, किंवा मी तुम्हाला आता जे एक्झाम्पल दिलं होतं सिल्वर इलेक्ट्रोडचं, लक्षात. दोन्ही पद्धतीने लिहिले म्हणजे ती रिॲक्शन चुकीची आहे असं नाही. पहिल्यांदा बघा मी Agची रिॲक्शन कशी लिहिली होती, Ag सॉलिड, Ag प्लस इट ॲक्सेप्ट 1 इलेक्ट्रॉन अँड इट गिव्स Ag सॉलिड. किंवा अशी रिॲक्शन लिहिली मी 2Ag प्लस प्लस 2 इलेक्ट्रॉन इट गिव्स 2Ag सॉलिड. याच्यामध्ये डिफरन्स आहे का, काहीच डिफरन्स नाही. सिल्व्हरवर 1 पॉझिटिव्ह चार्ज आहे आणि तिथं त्याचे नंबर ऑफ आयन फक्त 1 आहे. मोल किती आहे त्याचा, 1 मोल ऑफ Ag प्लस आयन ॲक्सेप्ट ओनली 1 इलेक्ट्रॉन फॉर द न्यूट्रलायझेशन. त्याचं न्यूट्रलायझेशन करायचं असेल, त्याच्यावर जो पॉझिटिव्ह चार्ज आहे तो आपल्याला न्यूट्रलाइज करायचा असेल, त्याच्यावर एकच पॉझिटिव्ह चार्ज आहे, तो एकच इलेक्ट्रॉन ॲक्सेप्ट करेल आणि न्यूट्रल फॉर्ममध्ये कन्वर्ट होईल. लक्षात. या ठिकाणी Ag सॉलिड आहे म्हणजे Agवर कोणताही चार्ज नाही. लक्षात. तो काय झाला आहे, न्यूट्रल झाला आहे. किंवा ह्याच
ठिकाणी समजा आपण 1 मोल Ag ऐवजी 2 मोल घेतलेत. 1 मोल Ag ला न्यूट्रलाइज करण्यासाठी 1 इलेक्ट्रॉन लागतो. तर 2 मोल Ag ला न्यूट्रलाइज करण्यासाठी किती इलेक्ट्रॉन लागतील? 2 इलेक्ट्रॉन. इट गिव्स 2 Ag सॉलिड. किंवा या ठिकाणी तुम्हाला जे एक्झाम्पल दिले पहा, 2H प्लस ॲक्वियस, it accept 2 electrons and neutralize to give H2 gas. किंवा हीच रिॲक्शन आपण अशी लिहिली, 2H प्लसच्या ऐवजी काय लिहिली? ओनली H प्लस, इट ॲक्सेप्ट 1 इलेक्ट्रॉन अँड गिव्स हाफ H2 गॅस. इथं कम्प्लीट 1 मोल तयार झाला आहे हायड्रोजनचा. जर आपल्याला हाफ मोल तयार करायचा असेल तर पूर्ण ह्या रिॲक्शनला आपण 2 ने काय करणार? डिव्हाइड बाय 2. ह्या रिॲक्शनला आपण 2 ने जर डिवाइड केलं, 2 कॅन्सल होतील, H प्लस शिल्लक राहील, 2 इलेक्ट्रॉन कॅन्सल होतील, 1 इलेक्ट्रॉन शिल्लक राहील. या ठिकाणी 2 ने आपण डिव्हाइड केलं तर काय मिळेल आपल्याला? 1/2. म्हणजे आपण काय करू शकतो, जसं या रिॲक्शनमध्ये ह्या रिॲक्शनमध्ये आपण 2 ने काय केलं? मल्टिप्लाय केलं, मल्टिप्लाय बाय 2. 1 Ag प्लसचं 2 Ag प्लसमध्ये, म्हणजे या ठिकाणी 2 इलेक्ट्रॉन आपल्याला बॅलन्स करण्यासाठी, 2 इलेक्ट्रॉन बॅलन्स करण्यासाठी आपल्याला ह्या रिॲक्शनला आपण 2 ने काय केले? मल्टिप्लाय केले. जर 2H प्लस ॲक्वियस प्लस 2 इलेक्ट्रॉन इट गिव्स H2 गॅस. काही नाही म्हणजे किती मोल आहे तिचं? 1 मोल आहे. जर त्याचेच आपल्याला हाफ H2 गॅस करायचा असेल, त्याचा मोल फक्त आपल्याला हाफ मोल पाहिजे असेल, तर ह्या रिॲक्शनला आपण डिवाइड कितीने करायचं? 2 ने. ह्याला 2 ने डिवाइड केलं, 2 कॅन्सल होतील, काय उरेल? H प्लस. याला 2 ने डिवाइड केले, 2 कॅन्सल होतील, 1 इलेक्ट्रॉन उडेल. आणि इथं 1 मोल आहे, याला जर 2 ने डिवाइड केलं तर काय होईल? हाफ मोल होईल त्याचा. 1 मोलचा किती मोल होईल? 1 मोल आहे त्याचा. इथे आपण लिहित नाही. H2चा किती मोल आहे या ठिकाणी? 1 मोल आहे. त्याला डिवाइड 2 ने केलं तर काय मिळेल? त्याचा हाफ मोल मिळेल. 1 मोलचा हाफ मोल होईल H2 गॅस. म्हणजे या ठिकाणी आपण ही रिॲक्शन अशी लिहिली काय आणि अशी लिहिली काय, किंवा ही रिॲक्शन अशी लिहिली काय अशी लिहिली काय, याचा मिनिंग बदलत नाही. लक्षात, त्याचे मिनिंग तेच राहतात. म्हणून तुम्हाला दिले हाफ रिॲक्शन ऑफ H2 गॅस वेदर रिटर्न ॲज लाईक धिस 2H प्लस प्लस 2 इलेक्ट्रॉन इट गिव्स H2 gas, or if it is written as H plus gas plus electron, sorry, H plus aqueous plus electron, it gives half H2 gas. Understand? For written as like these two makes no difference. या दोघांमध्ये काहीही फरक नाही, किंवा ह्या दोन रिॲक्शनमध्ये काहीही फरक नाही. लक्षात, या ठिकाणी आपल्याला 1 मोल Ag प्लस साठी लिहिली रिॲक्शन, ही 2 Ag प्लस साठी लिहिली. तर 1 इलेक्ट्रॉन ॲक्सेप्ट करेल तर 2 इलेक्ट्रॉन ॲक्सेप्ट करेल. या रिॲक्शनमध्ये 2 इलेक्ट्रॉन आहेत, आपल्याला H2चा कम्प्लीट 1 मोल मिळतो. तेच हाफ मोल करण्यासाठी आपण ह्या थ्रूआउट रिॲक्शनला कितीने डिवाइड केले? 2 ने डिवाइड केले. म्हणजे रिॲक्शन अशी लिहा किंवा अशी लिहा, देर इज नो डिफरन्स बिटवीन दीज 2 रिॲक्शन. ह्या 2 रिॲक्शनमध्ये डिफरन्स नाही, तर त्याचा मिनिंग, त्या रिॲक्शनचा मिनिंग कसा असतो? सेम असतो. इन रायटिंग द ओव्हरऑल सेल रिॲक्शन द इलेक्ट्रॉन मस्ट बी बॅलन्स. फक्त या ठिकाणी एक लक्षात ठेवायचं की एखाद्या हाफ रिॲक्शनमध्ये एखादा इलेक्ट्रॉन जर 2 इलेक्ट्रॉन किंवा 3 इलेक्ट्रॉन लॉस करत असेल तर दुसऱ्या इलेक्ट्रॉनने ते तितकेही इलेक्ट्रॉन काय केले पाहिजे? ॲक्सेप्ट केले पाहिजे. म्हणजे गॅल्व्हॅनिक सेल लिहिताना जेव्हा आपण ओव्हरऑल सेल रिॲक्शन लिहितो त्यावेळेस ते इलेक्ट्रॉन्स त्या ठिकाणी कॅन्सल होतात. पण एखाद्या इलेक्ट्रॉनने 2 इलेक्ट्रॉन दिले आणि एकाने 3 घेतले. समजा एखादा देणारा किती आहे? 2 इलेक्ट्रॉन द्यायला लागले आणि ॲक्सेप्ट करणारा किती इलेक्ट्रॉन ॲक्सेप्ट करायला लागला आहे? +3 इलेक्ट्रॉन ॲक्सेप्ट करायला आहे. देणारा किती इलेक्ट्रॉन द्यायला लागला? इलेक्ट्रॉन 2 इलेक्ट्रॉन. मग अशा वेळेस ह्या दोन्हीही सेल रिॲक्शन जे आहेत त्याला अशा एखाद्या फॅक्टरने मल्टिप्लाय करायचं की जिथे इलेक्ट्रॉनची संख्या बॅलन्स झाली पाहिजे. मग आता ह्या रिॲक्शनमध्ये समजा ह्याला आपण 3 ने मल्टिप्लाय केलं आणि याला जर 2 ने मल्टिप्लाय केलं तर देणारा किती इलेक्ट्रॉन देईल? -6 इलेक्ट्रॉन, म्हणजे 6 इलेक्ट्रॉन देईल. आणि घेणारा सुद्धा किती इलेक्ट्रॉन घेईल? +6 इलेक्ट्रॉन घेईल. म्हणजे ओव्हरऑल रिॲक्शनमध्ये ऑक्सिडेशन, आता इथं मायनस इलेक्ट्रॉन म्हणजे ही रिॲक्शन ऑक्सिडेशन हाफ सेल रिॲक्शन आहे. या ऑक्सिडेशन रिॲक्शनला आपण 3 ह्या फॅक्टरने मल्टिप्लाय केलं आणि रिडक्शन रिॲक्शनला आपण 2 ह्या न्यूमेरिकल फॅक्टरने जर मल्टिप्लाय केलं तर दोन्हीकडे इलेक्ट्रॉनची संख्या कशी होते? सारखी होते. 2 इलेक्ट्रॉन, 2 × 3 6 इलेक्ट्रॉन तो इलेक्ट्रोड देईल आणि दुसरा घेणारा 3 × 2 6 इलेक्ट्रॉन तो घेईल. म्हणजे दोन्हीही सेल रिॲक्शनमध्ये ऑक्सिडेशन हाफ सेल रिॲक्शन आणि रिडक्शन हाफ सेल रिॲक्शनमध्ये
6 इलेक्ट्रॉन होतील. म्हणजे ओव्हरऑल रिॲक्शनमध्ये आपोआप 6 इलेक्ट्रॉन कॅन्सल होतात. म्हणजे जेव्हा आपण ओव्हरऑल सेल रिॲक्शन घेतो तेव्हा ते इलेक्ट्रॉन बॅलन्स होतात. ह्याच्यानंतरचा भाग आपण नेक्स्ट पिरियडमध्ये घेऊया. धन्यवाद.